नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या शेतकरी कट्टा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीविषयी जी तुमच्या शेतीत निश्चित मोठा बदल करू शकते, ती म्हणजे ह्युमिक ॲसिड। तर ह्युमिक ॲसिड म्हणजे काय असतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ॲसिड हे काळसर रंगाचं द्रावण असतं। हे नैसर्गिक गोष्टीपासून बनतं, जसं की आपलं जुनं गवत, पान, झाड, शेणखत वगैरे कुजतं आणि ते कुजल्यानंतर सेंद्रिय पदार्थ तयार होतात आणि त्यातून हे ॲसिड मिळतं। हे द्रावण मातीला चांगलं करण्याचं काम करतं, झाडांना बळकटी देतं, मुळं वाढवण्यासाठी मदत करतं आणि निश्चितच त्यापासून आपल्याला उत्पादन वाढायला सुरुवात होते आणि आपल्याला मोठा फरक जाणवतो। तर ह्युमिक ॲसिडचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर पहिलं तर म्हणजे आपली माती जी असते ती सुपीक बनते। ह्युमिकमुळे आपली जमीन सैल होते, पाणी धरून ठेवण्याची आपल्या जमिनीमध्ये क्षमता जास्त वाढते आणि जमीन सुपीक होते त्यामुळं। दुसरं म्हणजे आपले झाडांची मुळे आहेत ते मजबूत होतात, पांढऱ्या मुळांची संख्या जास्त वाढते, त्यामुळं मुळं खोलवर जातात आणि आपल्या झाडाला अन्नद्रव्य जास्तीत जास्त पुरवण्याचं काम हे मुळं करतात, त्यामुळे आपल्याला निश्चितच त्यापासून चांगला फायदा होतो। आणि त्यानंतर आपण जे रासायनिक खत वगैरे असेल, सेंद्रिय खत वगैरे झाडांना देतो, ते झाडांना दिलेलं खत झाडांना शोषून आणण्याचं काम हे मुळं करतात आणि पांढरे मुळे वाढवण्याचं काम ह्युमिक ॲसिडमुळं होतं। त्यामुळं आपल्याला आपल्या झाडाला जे आपण खत देतो ते अपटेक करण्याचं काम चांगल्या प्रकारे होतं, त्यामुळं ह्युमिक ॲसिडमुळे आपल्याला तो एक चांगला फायदा होतो। दुसरं म्हणजे आपलं झाड हे हिरवंगार दिसतं, झाडांची मुळे बळकट होतात, त्यामुळं रोगराई वगैरे कमी होते आणि आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते, झाड चांगलं चमक मारतं आणि उत्पादनामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते, रोगराई कमी होते। ह्युमिक ॲसिडमुळं आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते, किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या झाडावर जास्त प्रमाणात झालेला दिसून येत नाही। आणि मार्केटमध्ये आपण जर पाहिलं तर ह्युमिक ॲसिडची किंमत ही जास्त काही नसून कमी खर्चातही आपल्याला ते भेटतं आणि तसंच आपण घरच्या घरी ते आपण तयार करू शकतो, त्यामुळे आपल्याला निश्चितच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर ह्युमिक ॲसिड आपल्याला फायद्याचं ठरतं। तर आपण हे ह्युमिक ॲसिड कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो तर ते आपण पाहूयात। भाजीपाला पिकामध्ये आपण टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी यामध्येही वापरू शकतो, तसेच फळबागांमध्ये डाळिंब, आंबा, संत्रा, शेवग्यासाठी वापरू शकतो, डाळीमध्ये हरभरा, उडीद, मूग यासाठी वापरू शकतो। इतर पिकामध्ये जर म्हटलं गेलं तर आपण ऊस, सोयाबीन, मका, बटाटा आपलं जे काही पीक असतं त्यामध्ये आपल्याला निश्चितच ह्युमिक ॲसिडचा चांगलाच फायदा झालेला दिसून येतो। आपण वापरण्याच्या याच्या पद्धती आपण ड्रिपमधूनही देऊ शकतो, तसेच याला फवारणीमध्ये स्प्रे करून पण देऊ शकतो। त्यानंतर आपण जेव्हा आपण लागवड करतो बियाण्यांची त्यामध्ये आपण बीज प्रक्रियेसाठी आपण याचा वापर करू शकतो। तर ड्रिपमधून जर जायचं ठरलं तर आपण 10 ते 20 लिटर 200 लिटर ड्रममध्ये मिक्स करून ते चांगलं द्रावण ढवळून आपण ते ड्रिपमधून सोडू शकतो। फवारणीमधून जर द्यायचं असेल तर आपण 15 लिटरच्या पंपासाठी 30 मिली वापरू शकतो आणि त्याचा स्प्रे करू शकतो। स्प्रे करताना सकाळी किंवा संध्याकाळीच करावा, म्हणजे त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो। आणि बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण जर वापर करणार असाल तर ज्यावेळेस आपण लागवड करणार असेल त्याच्या 2 तास अगोदर आपल्या ह्युमिक ॲसिडच्या द्रावणमध्ये आपण ते आपलं बियाणं भिजू घालवावं आणि त्यानंतर आपण 2 तासांनी बियाण्यांची लागवड करावी। त्यानंतर जर रोपं लावायची असेल तर ह्युमिक ॲसिडच्या द्रावणमध्ये आपण रोपांची मुळं बुडवून घ्यायची आणि त्यानंतर जर आपण लागवड केली तर रोपांची वाढ जोमदार होते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।